जय शिवराय मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एस के व्लॉग्स मिशन खाकीमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, मुंबईचं जे आपलं ग्राउंड झालं होतं तर त्या ग्राउंडचं मेरिट किती लागेल ह्याच्याबाबत आजचा व्हिडिओ आहे आपला. तर मित्रांनो, बऱ्यापैकी सगळीकडचं ग्राउंड लेखी वगैरे झालेत, मेरिट पण लागलेत बऱ्यापैकी सगळीकडचे. आता बाकी राहिलेलं आहे फक्त एक नॉर्मल जिल्ह्याची लेखी, आणि ग्राउंडचं जर मेरिट राहिलं असेल तर फक्त मुंबईचंच. आणि महाराष्ट्रात सगळ्यात मोठी भरतीतला सगळ्यात मोठा जो घटक असेल तो आपला मुंबईचा आहे. तर मुंबईचं मेरिट आता एक 2-4 दिवसात लागणार आहे. त्याचं आपण प्रॉपर ॲनालिसिस करून मेरिट काढलेलं आहे मित्रांनो. प्रत्येक कास्टचं, त्याच्यानंतर त्याचं पॅरलर रिझर्वेशन, ते मेरिट किती लागेल काय लागेल सगळं काढलं आहे आपण. तर त्याचे डिटेल ॲनालिसिस करून पूर्ण मेरिट काढलेलं आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा पूर्ण फायदा होईल. तुम्ही तुमचं मेरिट बघून पूर्ण मेरिट चेक करा, म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला ॲनालिसिस होईल की तुम्हाला किती मार्क पडायचे. त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये जायचं असेल तर लेखीसाठी किती अभ्यास किंवा किती स्कोअर घेणं गरजेचं आहे हे तुम्ही बघा व्यवस्थित. तर आता आपण प्रॉपर कास्ट, त्याच्यानंतर त्या कास्टला जागा, आणि त्याच्यानंतर त्या कास्टचं मेरिट सर्वसाधारण महिला आणि पॅरलर रिझर्वेशनचं असं आपण मेरिट सांगणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या मुंबईच्या जे जागा होत्या पहिल्यांदा 2400 समथिंग होत्या काहीतरी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1062 जागा वाढल्या होत्या. अशा मिळून टोटल जागा झाल्या मित्रांनो 3521 जागा झाल्या होत्या. तर त्याच्यापैकी आपण आता मेरिट सांगणार आहोत. तर पहिलं आपलं SC कास्टचं मेरिट असणार मित्रांनो. त्याच्या अगोदर मी तुम्हाला टोटल जागा सांगून येतो कुठल्या कास्टला किती जागा होत्या. तर मित्रांनो, पहिल्यांदा SC कास्टच्या टोटल 458 जागा होत्या. ST कास्टच्या टोटल 246 जागा होत्या. त्याच्यानंतर VJच्या 106 जागा होत्या. त्याच्यानंतर NTBच्या 88 जागा होत्या. त्याच्यानंतर NTCच्या 123 जागा होत्या. त्याच्यानंतर NTTच्या 70 जागा होत्या. आणि त्याच्यानंतर OBCच्या 669 जागा होत्या. त्याच्यानंतर SCBCच्या आपल्या 352 जागा होत्या. आणि त्याच्यानंतर EWS पण 352 जागा होत्या. आणि ओपनच्या टोटल 987 जागा होत्या. अशा टोटल मिळून 3521 जागा होत होत्या आपल्या मित्रांनो. आता तर त्या हिशोबानं आपण त्याच्यानुसार ओपनचं आपलं प्रत्येक कास्टचं सर्वसाधारण आणि महिलाचं आणि ते डिटेलमध्ये मेरिट सांगणार आहोत. तर पहिल्यांदा आपली कास्ट असणार आहे SC कास्टचं टोटल जागा सांगितलं 458. त्याच्यामध्ये सर्वसाधारण मुलांचं मेरिट लागणार आहे मित्रांनो 34 मार्काला. त्याच्यानंतर SC महिला 30 मार्काला. SC खेळाडू 30 मार्क. SCचं प्रकल्पचं 28 मार्क. त्याच्यानंतर SCचं भूकंपग्रस्त जे आहे ते 26 मार्क. त्याच्यानंतर SCचं माजी सैनिक 25 मार्क. अंशकालीन 0. आणि SCचं पोलीस पाल्य 25 मार्क. आणि गृहरक्षक दल म्हणजे SCचं आपलं होमगार्ड, त्याचं मेरिट लागणार आहे 32 मार्क. तर हे झालं प्रॉपर SCचं. त्याच्यानंतर आता तुम्हाला STचं मेरिट सांगतो मित्रांनो. तर मित्रांनो, STच्या जे टोटल जागा होत्या आपल्या त्या 246 होत्या. त्याच्यामधलं सर्वसाधारण मुलांचं मेरिट लागणार आहे 34 मार्काला. महिलांचं मेरिट 32 मार्काला. त्याच्यानंतर खेळाडूचं STचं 32 मार्क. प्रकल्प ST 30 मार्क. प्रकल्पाचं भूकंप 25. STचं भूकंप 25 मार्काला. त्याच्यानंतर ST माजी सैनिक 26 मार्क. STचं अंशकालीन 0. अंशकालीनचं मी तुम्हाला शेवटला सांगतो काय विषय. तुम्ही जवळपास सगळं अंशकालीनचं 0च लागणार आहे मेरिट. त्याच्यानंतर पोलीस पाल्य STचं 25 मार्क. आणि STचं गृहरक्षक दल 32 मार्क. हे झालं आपलं प्रॉपर STचं मेरिट. त्याच्यानंतर आता तिसरी कास्ट आपली VJ असणार आहे. VJच्या टोटल जागा होत्या मित्रांनो 106 मधलं आपलं मुलांचं सर्वसाधारण लागणार आहे VJ 36. VJ महिला 33 मार्क. VJ खेळाडू 32 मार्क. VJ प्रकल्प 33 मार्क. VJ भूकंप 28 मार्क. VJ माजी सैनिक 26 मार्क. VJ पोलीस पाल्य 26 मार्क. VJ आपलं होमगार्ड 36 मार्क. असं आपलं टोटल VJचं मेरिट असणार आहे. तर मित्रांनो, आपली पुढची कास्ट असणार आहे NTBच्या टोटल जागा होत्या आपल्या 88. त्याच्यामध्ये आपलं सर्वसाधारणचं NTBचं मुलांचं मेरिट 36 लागणार आहे. NTB महिला 30 मार्क. NTB खेळाडू 33 मार्क. NTB प्रकल्प 32 मार्क. NTB भूकंप 30 मार्क. NTBचं आपलं माजी सैनिक 25 मार्क. त्याच्यानंतर NTBचं पोलीस पाल्य 25 मार्क. आणि NTBचं होमगार्ड 35 मार्क. आणि हे झालं आपलं NTBचं टोटल. आता पुढचं NTCचं सांगणार आहोत. तर NTCला टोटल 123 जागा होत्या मित्रांनो. त्याच्यामध्ये आपलं सर्वसाधारणचं मेरिट लागणार आहे मित्रांनो मुलांचं NTC सर्वसाधारण 36. NTC महिला 33. NTC खेळाडू 32. NTC प्रकल्प 34. NTC भूकंप 32. NTC माजी सैनिक 25. त्याच्यानंतर NTC पोलीस पाल्य 25. आणि NTC गृहरक्षक दल आपला होमगार्ड 36 मार्कांना मिळणार. हे झालं आपलं NTCचं. तर मित्रांनो, आपली पुढची कास्ट असणार आहे NTD. तर NTDचं टोटल मित्रांनो आपल्या जागा होत्या NTDला 70 जागा होत्या टोटल. त्याच्यामध्ये आपल्या सर्वसाधारण NTDचं मेरिट लागणार आहे 36 मार्क. NTD महिला 33 मार्क. NTDचं खेळाडू 32 मार्क.
परत एन टी डीचं प्रकल्पाचं जे मेरिट आहे आपलं ते 35 मार्क लागणार आहे. त्याच्यानंतर एन टी डीचं भूकंप 30 मार्क, एन टी डी माजी सैनिक 25 मार्क, एन टी डीचं पोलीस पाल्याचं 26 मार्क आणि एन टी डीचं आपलं होमगार्ड 35 मार्क आहे. असं एन टी डीचं पूर्ण मेरिट लागणार आहे. त्याच्यानंतर आपली पुढची कास्ट असणार आहे मित्रांनो ओबीसीला बऱ्यापैकी जागा होत्या. त्याच्यामध्ये टोटल आपल्या ओबीसीला जागा होत्या मित्रांनो 669 जागा होत्या आणि 669 मधलं आता ओबीसीचं सर्वसाधारण म्हणजे मुलांचं मेरिट लागणार आहे 34 मार्काला. त्याच्यानंतर महिलांचं मेरिट लागणार आहे ओबीसी 31 मार्क, ओबीसी खेळाडू 30 मार्क आणि ओबीसी प्रकल्प 30 मार्क, ओबीसी भूकंप 26 मार्क, ओबीसीचं माजी सैनिक जे आहे ते 25 मार्क लागणार आहे आणि ओबीसीचं पोलीस पाल्याचं जे आहे 25 मार्क लागणार आहे आणि आपलं ओबीसीचं होमगार्डचं जे आहे ते टोटल 34 मार्क लागणार आहे. तर हे झालं आपलं ओबीसीचं मेरिट मित्रांनो. तर आता ह्याच्यानंतर आपल्याला उरलेले आहेत 2-3च कास्ट उरलेले आहेत. त्याच्यामध्ये आपली पुढची कास्ट असणार आहे. तर मित्रांनो पुढची कास्ट असणार आहे आपली एसीबीसी. तर एसीबीसीच्या टोटल जागा 352 होत्या मित्रांनो. तर 352 मधलं सर्वसाधारणतः आपलं एसीबीसी लागणार आहे 36 मार्काला मुलांचं. त्याच्यानंतर एसीबीसी महिला लागणार आहे 32 मार्क, एसीबीसीचं खेळाडू लागणार आहे 30 मार्क, त्याच्यानंतर एसीबीसी प्रकल्प 34 मार्क, एसीबीसीचं भूकंप आपलं 32 मार्क, एसीबीसीचं माजी सैनिक 25 मार्क आणि एसीबीसीचं पोलीस पाल्य आपलं 25 मार्क आणि एसीबीसीचं जे होमगार्डचं असणार आहे ते असणार आहे आपलं 34 मार्क. हे झालं आपलं टोटल एसीबीसीचं मेरिट. त्याच्यानंतर पुढलं मेरिट असणार आहे आपलं ईडब्ल्यूएसचं मित्रांनो. ईडब्ल्यूएसचं पण भरपूर जागा होत्या आणि मेरिट जवळपास कमी जाईल ईडब्ल्यूएसचं पण. तर टोटल ईडब्ल्यूएसच्या जागा 352 होत्या मित्रांनो. तर 352 जागेपैकी सर्वसाधारण मेरिट लागणार आहे मुलांचं 28 मार्काला. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस महिला 25 मार्क, ईडब्ल्यूएस खेळाडू आपलं 25 मार्क, ईडब्ल्यूएस प्रकल्प 25 मार्क, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस भूकंप 25 मार्क, ईडब्ल्यूएसचं माजी सैनिक 25 मार्क आणि ईडब्ल्यूएसचं आपलं पोलीस पाल्याचं 25 मार्क आणि ईडब्ल्यूएसचं गृहरक्षक दल म्हणजे आपलं होमगार्ड जे असणार आहे ते पण जवळपास 25 मार्काला. तर हे आपलं ईडब्ल्यूएसचं मेरिट होतं प्रॉपर. त्याच्यानंतर आता शेवटचं आपलं महत्त्वाचं म्हणजे ओपनचं मेरिट असणार आहे. ओपनला सगळ्यात जास्त जागा असते. त्या हिशोबानं ओपनच्या जागा होत्या मित्रांनो 987 जागा होत्या टोटल. त्याच्यामध्ये आता सर्वसाधारण ओपनचं मेरिट जे असणार आहे ते जवळपास 40 ते 39 दोन्हीतलं मेरिट लागणार आहे. त्याच्यानंतर ओपन महिला 38 मार्क, ओपन खेळाडू 38 मार्क, ओपन प्रकल्प 38 मार्क, ओपन भूकंप 36 मार्क, ओपन माजी सैनिक 40 मार्क आणि ओपन माजी सैनिक 25 मार्क, ओपन पोलीस पाल्य 30 मार्क आणि ओपनचं आपलं गृहरक्षक होमगार्ड जे ते 38 मार्क लागणार. हे झालं आपलं टोटल मेरिट मित्रांनो. हे ओपनचं मेरिट होतं. त्याच्यानंतर सगळ्यात एक एंडला कास्ट राहते आपली म्हणजे टोटल कास्टमध्ये अनाथचं एक मेरिट राहतं. त्या अनाथचं मेरिट टाईप 1 आणि टाईप 2 असतं त्याच्यात. टाईप 1 आणि टाईप 2, 3 असं असतं त्याच्यात. टाईप 1चं मेरिट लागणार आहे मित्रांनो 25 मार्काला आणि टाईप 2चं जे मेरिट असणार आहे ते जवळपास 26 मार्काला लागणार आहे. असे टोटल 35-21 जागेचं टोटल मेरिट होतं मित्रांनो. तर हे मेरिट तुम्ही बघू शकता. त्याचा तुम्हाला जेणेकरून भरपूर फायदा होईल की तुम्ही ह्या हिशोबाने तुमचा अभ्यास झालेला असेल तरी पण व्यवस्थित अभ्यास करा. अजून हेतून एक 4-5 दिवस लागणार आहेत मेरिट यायला कारण की अजून त्याची लिस्ट पण आलेली नाही. तर पहिल्यांदा अगोदर आपली त्या मार्काची लिस्ट येईल. त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपले मार्क बघता येतील ग्राउंडचे. ते मार्क झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय करेक्शन वगैरे असतील, कुणाचे काय प्रॉब्लेम असतील, माझे मार्क कमी जास्त झाले तर ते करेक्शनसाठी परत थोडा टाईम दिला जातो. त्याच्यानंतर ते मार्क चेंजेस वगैरे व्हायला एक 3-4 दिवस तरी जातात आरामात आणि त्याच्यानंतर मेरिट लागतं आपलं कट ऑफ लागतो ग्राउंडचा लेखीसाठी आणि तो ग्राउंडचा कट ऑफ आल्याच्यानंतर तिथून एक पुढचे 10-15 दिवसात आपली लेखी होऊन जाईल. लेखीची तारीख तर बऱ्यापैकी आपल्याला दिलेलीच आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपलं ते एप्रिल महिन्यातले 4 रविवार दिलेले आहेत. त्याच्यापैकी कुठला तर होईल. पहिला तर होण्याची शक्यता नाही मित्रांनो. आता बऱ्यापैकी जवळ आलेला आहे. पहिला रविवार तर होऊ शकत नाही. दुसरा ऑप्शन उरला, दुसरा, तिसरा आणि चौथा ह्यातला एक रविवारीच आपला फिक्स पेपर होणार आहे. तर मित्रांनो तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि हे मेरिट जे आहे हे फायनल मेरिट एक प्रॉपर अंदाज लावलेला आहे. जवळपास मेरिट हेच राहणार आहे पण ह्याच्या थोडंफार 1-2 मार्क पुढं मागं होऊ शकतं मेरिट कारण की कट ऑफ अंदाजित असा आपण लावलेला आहे. तो प्रॉपर असं येईल असं नसतं कारण की वरून विद्यार्थी भरपूर असते त्याच्यामुळं नॉर्मल स्लाईड चेंजेस होत असते आणि तुम्हाला लास्टला मी सांगतो म्हणलं होतं अंशकालीनचं मित्रांनो बऱ्यापैकी विद्यार्थी अंशकालीनचे भेटलेले नाहीत कुठं. त्याच्यामुळे अंशकालीनच्या जागा रिकाम्यात राहणार आहेत. त्याच्यामुळे तिथं मेरिट 0-0च होतं आणि जरी लागलं तर 25, 26, 28 या रेंजमध्ये लागणार आहे. त्याच्या पलीकडे काय लागणार नाही कारण जेवढे विद्यार्थी येतील तेवढ्या विद्यार्थ्यांना जसे मार्क असतील त्या हिशोबाने त्यांचं मेरिट असणार आहे कारण की जेव्हा तेवढ्या जागा ज्या आहेत तेवढे विद्यार्थी तिथं अंशकालीनचे आपल्याला भेटत नाही.
त्याच्यामुळं अंशकालीनच्या जागा जवळपास रिकामा राहतील. तर त्या ज्या आपल्या अंशकालीनच्या जागा राहिलेल्या आहेत मित्रांनो, त्या आपल्या आपल्या कास्ट जी कास्ट आहे त्या कास्टमध्ये जेवढ्या जागा आहेत त्या कास्टमध्ये जाऊन त्या सर्वसाधारणमध्ये ॲड होतात. त्याचा फायदा आपल्याला फायनल मेरिटला लेखी झाल्याच्यानंतर फायनल मेरिटला होतं मित्रांनो. तर असं जवळपास आपलं सगळं मेरिट दिलेलं होतं. तर ह्या मेरिटच्या हिशोबानं तुम्ही तुमचा अभ्यास करा मित्रांनो. आणि शेवट अजून नाही म्हणलं तर 10-15 दिवस भेटते. त्याच्यात तुम्ही कॉन्फिडन्सने करा आणि जेवढं केलं तेवढं सगळं रिवाईज करा, जेणेकरून तुम्हाला पेपरला त्याचा फायदा होईल. आणि तुम्हाला मित्रांनो मी याच्यानंतर आणखीन एक व्हिडिओ टाकतो की महत्त्वाचं काय काय करायचं, शेवटचे 10 दिवसात काय करायचं, तो पण व्हिडिओ आपण बनवून टाकू. त्याचा तुम्हाला लेखीला 5-6 मार्काला एंडला 100% फायदा होईल. तर अशा प्रकारे हे टोटल मेरिट होतं मित्रांनो. तर आपला आजचा व्हिडिओ इथे संपवणार आहोत आपण. तर भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करून घ्या मित्रांनो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.